ऑपरेशन सिंदूरमध्ये जोरदार मार खाल्ल्यानं पाकिस्तानी लष्कर चांगलंच घायाळ झालेलं आहे। 3 महिने झाले तरी सुद्धा भारतीय लष्करानं पाकिस्तानला दिलेल्या जखमांचे घाव अद्यापही भरलेले नाहीत। त्याच जखमांच्या वेदनेमधून पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांनी पुन्हा एकदा अण्वस्त्रांची धमकी दिलेली आहे। आम्ही बुडतोय असं वाटत असेल तर आम्ही अर्ध जग घेऊन बुडू असं वक्तव्य आसिम मुनीर यांनी केलेलं आहे। अमेरिकेच्या धर्तीवरून करण्यात आलेल्या या धमकीला भारतानं सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आपण पाहूयात। आम्ही आण्विक ताकद आहोत। जर कोणी म्हणत असेल की आम्ही बुडतो तर त्यांनी लक्षात ठेवावं, आम्ही आमच्या सोबत अर्ध जग घेऊन बुडू। भारताविरोधात अशी धमकीची भाषा जगातला एकच देश वापरू शकतो आणि तो म्हणजे पाकिस्तान। जेमतेम 3 महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराकडनं ऑपरेशन सिंदूर मध्ये सपाटून मार खाल्ल्यापासून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख सारखे अमेरिकेला पळतायत। सध्या पराभवाचं प्रमोशन मिळालेले फील्ड मार्शल आसिम मुनीर 2 महिन्यांच्या आतच दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे। अमेरिकेनं लष्करी कारवायांसाठी भौगोलिक आधारावर एकूण 6 भागात जगाचं विभाजन केलंय। पाकिस्तानचा समावेश मध्य आणि पश्चिम आशियासाठीच्या सेंडकॉम या विभागात येतो। यात सेंडकॉम मध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। त्या सोहळ्यासाठी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलं। मग काय, मुनीर साहेब पोहोचले थेट वॉशिंग्टनला। हातात माईक आला की भारताला अणुअस्त्रांची धमकी देण्याची वाईट खोड पाकिस्तानी नेत्यांना आहेच आणि त्याच सवयीतनं मुनीर यांनी पुन्हा एकदा अण्वस्त्रांची धमकीच देऊन टाकली। आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची इमेज एखाद्या हत्तीसारखी आहे तर पाकिस्तानची इमेज ही भुंकणाऱ्या कुत्र्यासारखी आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून न्यूक्लिअर वेपन्स वापरण्याचा आणि त्याच्या माध्यमातून अर्ध्याहून अधिक जगाला स्वतःसोबतच डुबवण्याची दुर्पक्ती त्या ठिकाणी केलेली आहे आणि यावरून स्पष्ट दिसतंय की पाकिस्तान हा फक्त धमक्याच देऊ शकतो। भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 2 मोठी आणि 2 छोटी युद्ध झाली। प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानी सैन्याची दाणादाण उडवली। ऑपरेशन सिंदूर स्थगित होऊन 10 ऑगस्टला फक्त 3 महिने झाले। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची किती हानी झाली याची माहिती गेल्याच आठवड्यात भारताचे वायुसेना प्रमुख AP सिंग यांनी दिली। त्यानुसार ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्ताननं 5 फायटर विमानं, 1 हवाई रडार यंत्रणा असलेलं विमान, 6 रडार्स, 3 विमानांचे हँगर्स, 11 धावपट्ट्या, 2 ड्रोन कमांड आणि कंट्रोल सेंटर्स शिवाय 1000 पेक्षा जास्त मिसाइल्स आणि ड्रोन्स गमावले। काही तासांमध्ये आपण पाकिस्तानची पूर्णतः दाणादाण उडवली आणि त्यांच्या DGMOला भारताकडे विनवणी करावी लागली। म्हणूनच भारतानं पाकिस्तान विरुद्धची आक्रमक कारवाई थांबवली। मुळातच जनरल आसिम मुनीर यांचं हे विधान एखाद्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या पलीकडे नाही, हेच या सगळ्या परिस्थितीवरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। त्यामुळे भारतीय परराष्ट्र विभागानं आसिम मुनीर यांच्या दरपोक्तीला चोख उत्तर दिलं। अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी दिलेल्या एका विधानाविषयी आम्हाला प्रतिक्रिया विचारली जाते। अण्वस्त्रांची धमकी देणं हा पाकिस्तानचा नियमित उपक्रम आहे। अशा विधानातनं बाहेर येणारा पाकिस्तानचा बेजबाबदारपणा आंतरराष्ट्रीय पातळीवर या निमित्तानं उघडा पडलाय। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या एका देशाच्या हाती अण्वस्त्र आहेत याचीही गंभीर दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणं आवश्यक आहे। एका मित्र राष्ट्राच्या भूमीत असं विधान होणं हे तर आणखीनच क्लेशदायक आहे। अण्वस्त्रांच्या धमकीला भारत यापुढे भीक घालणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आलंय। आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती पावलं यापुढे उचलत राहू। आपला आज घडीचा आका डोनाल्ड ट्रम्प याला खुश करण्यासाठीच भविष्यामध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची स्वप्न पाहणारा जनरल आसिम मुनीर हा अमेरिकेच्या भूमीवर जाऊन डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी अशा प्रकारची विधानं करतोय आणि त्याच्या माध्यमातून असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की पाकिस्तान जवळ एवढी अण्वस्त्र असताना सुद्धा आणि एवढी संहारक क्षमता असताना सुद्धा फक्त आणि फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच त्यांनी पाकिस्तानला भारताविरुद्ध अण्वस्त्र वापरण्यापासून आणि मोठा युद्धाचा भडका उडण्यापासून वाचवलं। भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश गेल्या 4 दशकांपासून अण्वस्त्र सज्ज आहेत। याच काळात दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा युद्धस्थिती निर्माण झाली। 2014 पासून म्हणजे गेल्या 11 वर्षांचा विचार केला
तर 2016 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीमध्ये भारतीय लष्कराच्या छावणीवर हल्ला केलेला. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स जमीनदोस्त केले. त्यावेळी पाकिस्तानकडनं अण्वस्त्र वापराची धमकी दिली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. तेव्हाही पाकिस्ताननं अण्वस्त्रांची टेप वाजवली. मे 2025 मध्ये पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. 26 पर्यटक मारले गेले. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मुरिदकी आणि बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांची मुख्यालयं धुळीस मिळवली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पुन्हा एकदा तोच राग आळवतायत. 2 ते 3 दशकांचा हा सगळा इतिहास असताना पाकिस्तानकडे अण्वस्त्र असताना सुद्धा एका वेळी सुद्धा पाकिस्तान या अण्वस्त्रांचा वापर करू शकला नाही. कारण पाकिस्तानपेक्षा भारत कितीतरी सामर्थ्यशाली आहे आणि त्यांनी न्यूक्लिअर वेपन्स वापरण्याचा विचार करण्याच्या आधीच पाकिस्तानला पूर्णतः तहस नहस करण्याची क्षमता भारताकडे आहे. भारताकडे न्यूक्लिअर ट्रायड आहे, म्हणजेच जमिनीवरून, आकाशातून, त्याचबरोबर समुद्राच्या मार्गातून सुद्धा आपण न्यूक्लिअर वेपन्स आपल्या दुश्मनाच्या विरुद्ध दाबू शकतो. कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच अशी म्हण आहे. पाकिस्तान हे जगातलं कडू कारलंय. त्यामुळे त्याचा कडूपणा काहीही केला तरी जाणार नाही हेच खरंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.